दिवा लावताना पैसा खेचणारी ही एक वस्तू दिव्यात नक्की टाका. घरात अपार श्रीमंती येईल. ही गुप्त पद्धत लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी करून बघा. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक गुप्त गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या जीवनाचा प्रवाहच बदलून टाकेल. देवघरात रोज दिवा लावतो, पण त्यात ही एक वस्तू टाकली तर आजारपण तुमच्या घरचा रस्ता कायम विसरून जाईल. हा उपाय इतका सोपा आहे की रोज काही सेकंद दिले तर आयुष्यभर भरभराट तुमच्या घरी येत राहील. शेवटपर्यंत ऐका, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या गुप्त वस्तूचे नाव, तिचा पौराणिक संदर्भ आणि दिव्यात टाकल्याने होणारे चमत्कारिक फायदा सांगणार आहे. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. 1. देवपूजेत दिव्याचे महत्त्व. आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याला सात्विक प्रकाशाचा स्रोत म्हटलं जातं. किंवा दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रतीक. जेव्हा आपण देवघरात दिवा लावतो तेव्हा तो केवळ प्रकाश देत नाही, तर आपलं मन, घर आणि वातावरणही ताजतमय करतो. दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, सकारात्मक कंपन निर्माण होतात. स्कंद पुराणात असं म्हटलं आहे की यत्र दीप सदा ज्योती तत्र लक्ष्मी निवासिनी. जिथे दिवा पेटतो तिथे लक्ष्मीचा वास असतो. 2. दिवा कशाचा असावा. साधारणपणे 2 प्रकारचे दिवे आणि तुपाचा दिवा. तुपाचा दिवा हा सर्वात पवित्र मानला जातो. तूप म्हणजे सात्विकतेचे मूर्त स्वरूप. हा दिवा लावल्याने देवाला प्रसन्नता लाभते. तेलाचा दिवा. विशेषतः तीळ तेल किंवा सरसोच्या तेलाचा दिवा लावल्याने पितर प्रसन्न होतात, अडथळे दूर होतात. पण लक्ष्मी पूजेसाठी, घरातील शांततेसाठी तुपाचा दिवा सर्वश्रेष्ठ मानला जातो. 3. दिव्यात कोणती वस्तू टाकावी. आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा. दिव्यात एक छोटीशी वस्तू टाकली की दिव्याची शक्ती अनेक पटीने वाढते. ती वस्तू म्हणजे लवंग. लवंगाला आपल्या संस्कृतीत अतिशय पवित्र स्थान आहे. विष्णू व लक्ष्मीला प्रिय मानणारी जाणणारी ही वस्तू आहे. दिव्यात तुपाबरोबर लवंग टाकून तो दिवा देवघरात लावला की घरातील आजारपण, नकारात्मकता, वादविवाद याचा प्रभाव संपतो. 4. पौराणिक संदर्भ. गरुड पुराणात असं म्हटलं आहे की लवंगचा सुगंध यमदूतांनाही दूर पळवतो. लक्ष्मी पुराणात लवंगाला समृद्धीचे बीज म्हटलं आहे. महत्त्वपूर्ण स्थान आहे. तिथे दिव्यात लवंग टाकून दरवाजाजवळ दिवा ठेवला जातो, कारण त्यामुळे घरात संपन्नता वाढते असं मानलं जाते. 5. दिव्याची पूजा कशी करावी. सकाळी लवकर स्नान करून देवघर स्वच्छ करा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा तयार करावा. दिव्यात 2 लवंगा टाकाव्यात. दिवा पेटवून देवासमोर ठेवावा. दिव्याला नमस्कार करून प्रार्थना करावी. हे दिव्या, माझे जीवन प्रकाशमय कर. हा दिवा उंबऱ्यावरही ठेवू शकतो, कारण उंबऱ्यावर लावलेला दिवा घरात प्रवेश करण्याच्या प्रत्येक नकारात्मक शक्तीला थांबवतो. 6. लवंगाचे फायदे. दिव्यात लवंग टाकून लावलेल्या दिव्यामुळे आजारपण दूर होते. घरात भांडणं, तणाव, नकारात्मक ऊर्जा कमी होते. लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाचे मार्ग मोकळे होतात. मुलांच्या शिक्षणात प्रगती होते. कुटुंबातही सौहार्द निर्माण होते. 7. लवंगाचे पाणी शिंपडल्याचे फायदे. दिव्यात जळलेली लवंग नंतर
पाण्यात टाकून ते पाणी घरभर शिंपडले तर दारिद्र्य दूर होते. त्या पाण्याने घर पुसल्यास घरात सकारात्मक ऊर्जा स्थिर होते. विशेषतः शनिवारच्या दिवशी पाणी शिंपडल्यास शनी दोष शांत होतो. 8. आर्थिक प्रगतीसाठी दिव्याचा उपयोग. शुक्रवारच्या दिवशी दिव्यात लवंग टाकून लक्ष्मीसमोर ठेवला की पैशाचे आकर्षण वाढते. व्यापार, नोकरी, व्यवसाय सर्व क्षेत्रात प्रगती होते. जे घर कायमच्या पैशाच्या टंचाईत असतं त्या घरात हळूहळू बरकत यायला लागते. 9. दिव्यामुळे घरात पसरणारी सकारात्मकता. लवंगाचा सुगंध मानसिक शांतता देतो. नकारात्मक विचार दूर होतात. राग, अहंकार, वाद यावर नियंत्रण मिळतं. दिव्याचा प्रकाश मनाला स्थिरता देतो. 10. देवघरात रोज दिवा लावा. शक्यतो तुपाचा दिवा वापरा. त्यात 2 लवंगा टाका. दिव्याला देवासमोर तसेच उंबरठ्यावर ठेवा. नंतर त्या लवंगाचं पाणी घरात शिंपडा. तुम्ही पाहाल की हळूहळू आजार, दारिद्र्य, वादविवाद नाहीसे होतील आणि घरात शांतता, संपन्नता व लक्ष्मीचा वास होईल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.